नमस्कार मित्रांनो. आजपासून आपण राज्यसभा पूर्व परीक्षेचे सगळे पेपर्स जे राज्यघटनेबद्दलचे आहेत ऑल आपण एक्सप्लेन करणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये मोजक्या शब्दात पण डिटेल विश्लेषण. राज्यसभा पूर्व परीक्षा 1 डिसेंबरला आपल्याला उपयुक्त व्हावं आणि पुढच्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताना एक संदर्भ म्हणून आपण राज्यसभा पूर्व परीक्षेच्या पेपरचा आढावा घेतो. तेव्हा राज्यघटनेबद्दलचा एक आवाका, राज्यघटनेच्या प्रश्नांचं स्वरूप आणि आपण जे राज्यघटनेचे सोर्सेस वाचतो त्या सोर्सेसचा आणि प्रश्नांचा कसा ताळमेळ लागतो की नाही, आपला अभ्यासाचा दर्जा कसा आहे, आयोगाने पेपर कसा विचारलाय, पेपरमध्ये नेमका काय अप्रोच आहे, आयोग नेमकं काय चुका करायला लावतं, आयोग राज्यघटनेमध्ये शब्दात का फिरवतं, राज्यघटनेच्या शब्दांचे अर्थ समजायला का अवघड जातात आणि आपल्या राज्यघटनेच्या विषयाची तयारी झालेली असूनही आपले नेमके परीक्षेत प्रश्न चुकतात का, आपण नेमकं काय विचार करतो, आयोग काय विचार करतं, प्रश्न नेमके कुठून आलेले आहेत, ज्यामुळे आपल्याला काही वेळेला अभ्यास असूनही धोका होतो. तर कधी कधी अभ्यास का कमी झालेला आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता येतील आहे. आणि विशेष म्हणजे काहीही अभ्यास केला असला तर प्रश्नांचा अप्रोच आणि प्रश्नाचा अनालिसिस झाल्याशिवाय आपल्याला परीक्षेबद्दलचा कॉन्फिडन्स येत नाही आणि तोच कम्प्लीट बेस्ट करण्याचा प्रयत्न या लेक्चर सिरीज पासून आहे. तर पाहायला विसरू नका. प्रत्येक प्रश्न 2023चा हा राज्यसभेचा पूर्व परीक्षेचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपण राज्यघटनेचे सगळे प्रश्न कव्हर करतोय प्रत्येक वर्षातले. इथून पुढे सिरीज पूर्णपणे आपण राज्यसभेच्या 2023 पासून ते मागे 2018-19 पर्यंतचे सगळे पेपर्स मी या एक एक व्हिडिओ सिरीज मध्ये कंप्लीट करतोय आणि या पेपरमध्ये 2023 चे राज्यघटनेचे सगळे पेपर्स आपण कंप्लीट करतोय. तर एक एक प्रश्न समजून घेऊ आणि त्याचे उत्तरही जाणून घेऊ. खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? लक्षात ठेवा, परीक्षा कंबाईनची असो की राज्यसेवेची असो, आयोग राज्य सरकारबद्दल किमान एक अवरेज 2 प्रश्न विचारतं आणि तेही एक प्रश्न असतो आर्टिकलवर आणि दुसरा प्रश्न असतो पूर्ण कंटेंट वरती आहे. आणि हमखास ते 162 ते 167 मधलं एक तरी आर्टिकल हमखास विचारतात आणि त्याच्यानंतर 169 ते 173 पर्यंतचे ह्या 3-4 आर्टिकल बदला एक प्रश्न प्रत्येक वेळेस आलेला आहे. हे विसरू नका आणि ते लक्षात ठेवा, त्याच्यातले सबक्लॉज सहित लक्षात ठेवा. आता हे आहे आर्टिकल 164 बद्दलचा पूर्ण प्रश्न आणि 164 जो आर्टिकल आहे तो राज्य मंत्रिमंडळाची सगळी रचना आहे, संरचना आहे. म्हणजे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, जबाबदारी, निवड, पात्रता, कार्यकाल, राजीनामा, बडतर्फी हे सगळ्याबद्दलचे जे घटक आहेत त्याचं विश्लेषण आर्टिकल 164 अंतर्गत आहे. मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते. 164 सबक्लॉज 1 प्रमाणे सीएम आणि इतर मंत्री यांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते. ज्या पक्षाला विधानसभेमध्ये बहुमत आहे त्या पक्षाच्या नेत्याला राज्यपाल मुख्यमंत्री बनवतात आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे इतर मंत्र्याची नियुक्ती करतात. आर्टिकल 164(1) अंतर्गत ही तरतूद केली जाते आहे. तर 1A जो आहे तो मंत्रिमंडळाची संख्या आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये संख्या किती असावी? मिनिमम मंत्रिमंडळाची संख्या ही प्रत्येक राज्यामध्ये 12 मंत्री असा आहे. तर मॅक्झिमम मंत्रिमंडळाची संख्या ही विधानसभेच्या एकूण संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसली पाहिजे. हे केंद्रातही राज्यातही मॅक्झिमम लिमिट आहे. तिकडे लोकसभेच्या एकूण संख्येच्या 15% पेक्षा जास्त नसावी, राज्यामध्ये विधानसभेच्या 15% पेक्षा जास्त नसावी. तर दिल्लीमध्ये केंद्रशासित प्रदेश आहे म्हणून केंद्रशासित प्रदेशामध्ये मॅक्झिमम 10% पेक्षा जास्त नसावी असं तरतूद आहे. पण मिनिमम मात्र केंद्रात कसलीच मर्यादा नाही. राज्यामध्ये मिनिमम 12 मंत्री असायला पाहिजे आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मात्र 10%च असायला पाहिजे. केंद्रशासित प्रदेशात मिनिमम मॅक्झिमम 10%च आहे. तर याप्रमाणे हे सबक्लॉज सहित विचारलेला घटक आहे. सबक्लॉज 1 आणि 1A मध्ये हे ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. प्रश्न काय विचारलाय? समाविष्ट नाही. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे सामूहिकरित्या जबाबदार असणार नाही. तर हे जबाबदारच आहे. ते सुद्धा आर्टिकल 164 मध्येच नमूद आहे, घटनेत दिलेला आहे. जबाबदार आहे असं दिलेलं आहे आणि हा नाही असा शब्द सांगितलाय. तर सामूहिकरित्या मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार राहील असं घटनेत सांगितलंय. वैयक्तिकरित्या राज्यपालाला जबाबदार राहतात
पण ते वैयक्तिकरित्या राज्यपालाला जबाबदार असतात असं मात्र या 164 मध्ये उल्लेख नाही. पण सामूहिकरित्या मात्र विधानसभेला जबाबदार राहील याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून हे रॉंग आहे, समाविष्ट नाही, हे त्याचा आन्सर येईल. स्टेटमेंट रॉंग आहे आणि आपला रॉंगच पाहिजे, मग उत्तर सेकंडच आहे. मग आता ऑप्शनला ऑप्शन नाही येत, तेच उत्तर आहे. बाकी खाली डोकं लावायची गरज पण नाही, इथेच उत्तर सापडून गेलेलं आहे. म्हणजे असं जेव्हा कॉन्फिडेंटली सापडतं तेव्हा क्रॉस चेक करण्यासाठी म्हणून खालील ऑप्शन बघत बसण्याची गरज नाही, कारण इथं स्पष्ट दिसतंय की हे 100% रॉंग आहे, ते विचार करायची गरज नाही पडत. इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील. जे अदर मिनिस्टर्स आहेत त्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने, जे आता मी मगाशी बोललो 164(1) नुसार सीएम आणि इतर मंत्र्याची नियुक्ती करतील. आणि यामध्येच असाही उल्लेख आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिसा या 4 राज्याच्या राज्यपालांना मुख्य जबाबदारी आहे की या 4 राज्यात एक आदिवासी विकास मंत्री नियुक्त केलाच पाहिजे, हे बंधन आहे. याचा सुद्धा उल्लेख आर्टिकल 164(1) अंतर्गतच आहे. प्रश्न समजलाय? 164(1) मध्ये नियुक्ती पण आहे सीएम आणि इतर मंत्र्याची. 164(1) मध्येच राज्यपालाची जबाबदारी आहे की या 4 राज्यामध्ये एक आदिवासी विकास मंत्री नियुक्त केलाय का हे बघणे, नसेल तर करायला लावणे हे बंधन आहे. ह्याचा सुद्धा उल्लेख राज्यघटनेत या आर्टिकल 164(1) अंतर्गतच आहे. म्हणून हे सुद्धा करेक्ट आहे 164(1) अंतर्गत. म्हणजे पहिला आणि थर्ड दोन्ही स्टेटमेंट 164(1) मध्येच आहेत. जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिन्याच्या कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल, म्हणजे तुम्ही निवडूनच आले नाही, तर त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. म्हणजे तुम्ही मंत्री राहण्यासाठी सदस्य असावं लागेल. हे सुद्धा आर्टिकल 164 मध्येच आहेत. म्हणून मी नेहमी सांगत आलोय आर्टिकल 74 आणि 75 दोन आणि इकडे 163 आणि 64 सबक्लॉज सहित करून ठेवावं. नेहमी आयोग प्रश्न विचारतं. इकडे केंद्रामध्ये 74 आणि 75, राज्यात 163 आणि 64 हे दोन आर्टिकल केलेच पाहिजे. आयोग नेहमी त्याच्यावर हमखास एखादा प्रश्न विचारेल, याप्रमाणे ते बघणं आवश्यक आहे. तर या अंतर्गत आपण हे लक्षात ठेवावं. आर्टिकल 164(1) अंतर्गत हे काय काय कोणते कोणते घटक आहेत. उत्तर समजलंय आणि प्रश्न हे क्लिअर आहे. आणि हे सगळं जे मी लिहिलेलं आहे ह्याची पीडीएफ आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल पॉलिटी बाय यनश्याम या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ह्याची पीडीएफ जशाच तसं मिळणार आहे. तुम्ही लिहिला नाही तरी तिथं वाचू शकता. आणि हा व्हिडिओ आपण युट्यूब वरती बघतोय, तसंच तुम्हाला ऍपमध्येही हा व्हिडिओ पाहायला मिळेल. आपलं पेरा इन्स्टिट्यूट नावाचं ऍप आहे, त्याच्यावरती बघू शकता आणि युट्यूबलाही बघू शकता. क्वेश्चन सेकंड, व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. हा नागरिकत्व सेकंड जो चॅप्टर आहे राज्यघटनेतला भाग 2 त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येतं. कधी संपुष्टात येईल? व्यक्तीने स्वइच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. जर तुम्ही स्वतःहून ब्रिटनचं नागरिकत्व घेतलंय तर भारतीय नागरिकत्व समाप्तच होईल. व्यक्तीस नोंदणीद्वारे बाय रजिस्ट्रेशन नागरिकत्व मिळाल्यावर भारतात रजिस्ट्रेशन करा. कतरिना कैफनं रजिस्ट्रेशन केलं, रजिस्ट्रेशन करून नागरिकत्व मिळवलं, तर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यास 18 महिन्याचा कारावास झाला असेल तर, इथं असं 5 वर्षाचा नाही 6 वर्षाची इथं नोंदणी पाहिजे, 1 वर्षापर्यंत किमान रहिवास पाहिजे असा उल्लेख आहे. पण असं इथं 18 महिन्याच्या कारावासाबद्दलचा घटक इथं उल्लेखित नाही. म्हणून हा इथं रॉंग आहे. फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर नागरिकत्व समाप्त होईल. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली असेल, म्हणजे आपण राज्यघटना मानत नाही, राज्यघटनेनुसार काम करत नाही किंवा राज्यघटनेचा अपमान केलेला आहे, अशापैकी कोणतीही घटना घडत असेल तर सुद्धा नागरिकत्व समाप्त करता येतं. आणि नागरिकत्व समाप्त करण्याचा अधिकार भारताच्या गृहमंत्र्याला आहे. त्याबद्दलची कार्यवाही गृहमंत्री करू शकतात. संसद कायदा करत असते. अ, क आणि ड, अकड हा ऑप्शन त्याचा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी
कोणती किंवा कोणत्या आहे ते ओळखा. म्हणजे बाय कॉन्स्टिट्यूशन घटनेनुसार कोणती जोडी करेक्ट आहे ज्याबद्दल आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. अमेरिकेतून काय घेतलंय? ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, उपराष्ट्रपती पद. आपण अध्यक्षीय लोकशाहीचं वैशिष्ट्य घेतलंय ते उपराष्ट्रपती पद. जे राष्ट्रपती पद हे सुद्धा अध्यक्षीय लोकशाहीचंच वैशिष्ट्य आहे, आणि उपराष्ट्रपती पद तर अध्यक्षीय लोकशाहीचा मूलभूत पार्ट आहे. म्हणून आपण अमेरिकेकडून हे पद घेतलेलं आहे, करेक्ट आहे. कॅनडाकडून केंद्र सरकारची युनियन हा शब्द आपण कॅनडाकडून घेतलेला आहे. लक्षात ठेवा, जर आपण फेडरल घेतलं असतं, संघराज्य असा शब्द घेतलाय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 1 मध्ये, जर आपण हे घेतलं असतं तर ते काय झालं असतं, कुठून? युएसए कडून. पण आपण काय घेतलं? युनियन. आर्टिकल 1 मध्ये युनियन आहे, युनियन ऑफ इंडिया आहे, युनियन ऑफ स्टेट असा शब्दाचा उल्लेख आहे. म्हणजेच आपला देश राज्याचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट आहे. आणि युनियन हा शब्द जो आहे तो आपण घेतलाय कॅनडाकडून. आर्टिकल 1 मध्ये याचा उल्लेख आहे. आपण संघराज्य आर्टिकल 1 मध्ये घेतलेलं नाही, पण घेतलं असतं तर ते अमेरिकेकडून घेतलंय असा उल्लेखित घटक झाला असता आहे. आणि राज्याचा संघ ही पद्धत सुद्धा आपण घेतलंय कॅनडाकडूनच. राज्याचा संघ आणि युनियन याबद्दलचा उल्लेख आपण कॅनडाकडून केलेला आहे, हे विसरू नका आहे. दक्षिण आफ्रिका, राज्यसभा निवडणूक पद्धत. राज्यसभेच्या सदस्यांची निवड जी करायची त्याची पद्धत सुद्धा आपण दक्षिण आफ्रिकेकडूनच घेतलेली आहे. आयोगाने अनेक प्रश्न रिपीट केलेत किंवा ऑप्शन्स रिपीट केलेत, किंवा ऑप्शनचं विश्लेषण जे आपण करतोय त्याच्यातला एखादा ऑप्शन येऊन गेलेला आहे. म्हणून याला तुम्ही स्पीडमध्ये पहा, कमी वेळात पहा, पण पूर्ण पहा, कारण याच्यात अनेक घटकही तुमचे क्लिअर होतील. आणि जे प्रश्न आपण सोडवलेले असतात, काही चुका होत असतात, त्या चुका का होतात तेही कळेल. आयर्लंड, राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या, जे आपण सध्या राज्यसभेवर 12 सदस्य निवडतो, ते 12 सदस्य नॉमिनेशन होतं 4 क्षेत्रातून: कला, विज्ञान, सहकार, समाजसेवा, या 4 क्षेत्रातून आपण 12 सदस्यांचं नामनिर्देशन करतो. ही पद्धत घेतली आपण आयर्लंड कडून. 4 बरोबर आहे, अ ब क ड सगळ्यांचा सिक्वेन्स जो आहे तसाच आयोगाने दिलेला आहे. आता संसदीय राजभाषा, लक्षात ठेवा, संसदीय राजभाषा शब्दाचा उल्लेख केलेला आहे, राज्यभाषा नाही, राजभाषा उल्लेख आहे. राजभाषा समितीचे मुख्य उद्देश खालीलपैकी कोणते कोणते आहेत? म्हणजे संसदीय राजभाषा. आता इथं महत्वाचं काय आहे, आपल्या कॉन्स्टिट्यूशन नुसार डिफाईन केलेला आहे, त्याप्रमाणे काही मुद्दे तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. आर्टिकल 343 याच्यामध्ये संघाची राजभाषा आहे. आर्टिकल 343 मध्ये संघाची राजभाषा सांगितलंय. मग संघाची राजभाषा आपण 1950 पासून असं कोणती एक डिफाईन न करता इंग्रजीमधून कामकाज केलं जाईल आणि त्यासोबत हिंदीला प्राधान्य दिलं जाईल असं 343 मध्ये सांगितलंय. आणि म्हणून 1950 पासून पहिले 15 वर्ष आपण इंग्लिश सोबत हिंदीतून काम करावं असं नमूद केलेलं आहे. पण या भाषेचं पुनर्विलोकन करा, योग्य आहे की नाही, याच्यात काही बदल करायला पाहिजे का, यासाठी घटना अंमलात आल्यापासून 5 वर्षानंतर एक आयोग स्थापन करा असं आर्टिकल 344 मध्ये सांगितलंय. 344 मध्ये याला आपण काय बोलतो? आयोग, संघ राजभाषाबाबत आयोग. संघ राजभाषाबाबत आयोग आहे. तो आयोग कोणत्या आर्टिकल मध्ये? 344 अंतर्गत आहे. मग 1955 मध्ये बी.जी. खेर यांच्या अध्यक्षतेखाली आपण राजभाषा आयोग स्थापन केला. आणि बी.जी. खेर यांच्या अध्यक्षतेखाली जे आयोग स्थापन केला त्यांनी 56 मध्ये अहवाल दिला, आणि त्या अहवालाचं परीक्षण करण्यासाठी गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली एक राजभाषा समिती स्थापन केली, जी संसदीय राजभाषा आहे. स्टोरी समजली आता? 343 नुसार संघाची राजभाषा आहे, जी आता आपण सध्या हिंदी इंग्लिश दोन्ही वापरतो अशी कोणती एक भाषा नाही. त्या भाषेचं पुनर्लोकन करण्यासाठी आयोग आहे. आयोग स्थापन केला 1955 मध्ये. कुणाच्या अध्यक्षतेखाली? बी.जी. खेर यांच्या अध्यक्षतेखाली. त्यांनी अहवाल दिला 56 मध्ये, आणि त्या अहवालाचं परीक्षण करण्यासाठी गोविंद वल्लभ पंत यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन केली. समिती स्थापन करावी लागणार होती. जी समिती जी अहवाल दिलाय त्या अहवालाप्रमाणे आपण 1963 मध्ये राजभाषा, जी आपल्या कामकाजाची भाषा राहील, ती जे चालू होती हिंदी इंग्लिश हीच पुढे चालू ठेवावी
असं 1963 मध्ये केलेल्या कायद्यात सांगितलं. म्हणून 1965 पासून आपण त्याची अंमलबजावणी पुढे केलेली आहे आणि ते 1965 पासून इंग्लिश सोबत हिंदी असं चालू आहे, ते टील आत्ताही चालू आहे. आपल्या संघाच्या राजभाषेबद्दल हिंदी आणि इंग्लिश दोन्हीही चालू आहे. इंग्लिश प्रथम आहे आणि इंग्लिश सोबत हिंदीला प्राधान्य द्यावं याप्रमाणे त्याचं कामकाज व्यवहार घटक सध्या लागू आहे. नाव लक्षात ठेवा. बीजी खेर यांच्या अध्यक्षतेखाली 55 मधला आयोग आहे. 1955 आयोग स्थापन केला. 56 मध्ये त्याने रिपोर्ट दिला आणि 10 वर्षानंतर एक आयोग स्थापन करायचा होता 1960 मध्ये, पण आपण ते स्थापन नाही केला कारण बीजी खेर यांच्या आयोगाचा अहवाल आणि त्याच्यावरच कारवाई करायला 1963 आला. त्यामुळे 60 मध्ये आयोग स्थापन करायचं काही रिलेव्हन्स राहत नाही, म्हणून आपण याची स्थापना केलीच नाही. मग याप्रमाणे हे सगळं मी सांगितलं यासाठी की इथं विचारलंय संसदीय राजभाषा समितीचा उद्देश काय होता, तर तो उद्देश तुम्हाला समजावं म्हणून सांगितलं. हे संघाच्या म्हणजेच आता आपण बोलतोय ते अधिकृत उद्दिष्टासाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घ्या. म्हणजे कोणत्या काळात? 1950 पासून, जे मी तुम्हाला मगाशी बोललो 343 पासून आपण आर्टिकल 343 द्वारे 15 वर्ष आपण इंग्लिश सोबत हिंदी वापरणार होतो. पण हिंदीची प्रगती कशी चालली आहे, हिंदी आता अजून वापरणं गरजेचं आहे का, काही बदल करावा लागेल का, त्याला प्राधान्य दिलं जाते का, त्याचा आढावा घेणे हे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारस करणे याबद्दल या 344 नुसार आयोग स्थापन करून पुढे कारवाई करायची होती. हे सगळं जे चाललंय ते 343 आणि 344 नुसार. म्हणून पहिला ऑप्शन ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, जो या समितीचं या आयोगाचं मुख्य काम होत आहे. म्हणून हा ऑप्शन पहिला करेक्ट आहे. नवीन घटक राज्याच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना देणे आवश्यक आहे. नवीन घटक राज्य भाषिक मागण्या यांच्याकडे लक्ष द्या, ह्याचा काही संबंध नाही, कारण हे इथं प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, त्याच्या मागण्या त्याच्याबद्दलचं प्रोव्हिजन त्यानुसार की कारवाई असं इथं काहीही उल्लेख कुठेही नाही. धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे, राज्यातल्या कोणत्या भाषा धोक्यात चाललेल्या आहेत त्याच्या संरक्षणासाठी शिफारस, ह्याचा या आयोगाचा संसदीय राज समितीच्या माध्यमातून असं चर्चा करणे, त्याच्याबद्दल रिपोर्ट करणे काहीही उल्लेखित नाही किंवा त्याचा घटक नाही. स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे, स्थानिक भाषा शिक्षण याचं परीक्षण करणे, त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करणे हे या ठिकाणचं मूलभूत घटक विशेष आहे. ऑप्शन ओनली 1 करेक्ट आहे. केवळ ए ऑप्शन पहिला एकच करेक्ट आहे, फक्त लक्षात ठेवा. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या संदर्भात खालील विधान किंवा विधान विचारात घ्या. जिल्हा परिषदेबद्दलचे हे पंचायत राजचा प्रश्न आहे, पण पंचायत राज बद्दल जे आयोगाने ऑप्शन दिलेत हे आयोगाचे ऑप्शन्स परीक्षेच्या या माध्यमातून हे स्ट्रक्चर कंप्लीट राईट बसत नाही, याचं आन्सर निघत नाही, म्हणून आयोगाने हे प्रश्न कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न मी पुन्हा एक्सप्लेन करून वेळ न घालवता ह्याला स्किप करतोय, कारण ह्याच्यावर प्रश्न जे हे पंचायतचा दिलेला आहे तो ऑप्शन करेक्ट येत नाही, याचा अर्थही निघत नाही, कारण रॉंग स्ट्रक्चर डिफाईन झालेला आहे, म्हणून प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. पुढीलपैकी बिगर घटनात्मक, जे मी बॅचेस सुरू झाल्यानंतर पहिल्या 10-12 दिवसात जे बेसिक सांगतो तो बेसिक हा आहे. घटनात्मक संस्था, घटनात्मक दर्जा प्राप्त संस्था, कॅबिनेट मान्यता प्राप्त संस्था, कायदेशीर संस्था, त्यासोबत सरकारी एजन्सी, सरकारी आयोग, समित्या आणि संबंधित जो आपण वैधानिक स्थान असलेले घटक म्हणून ओळखतो, ह्याच्यातला नेमका काय फरक असतो हे बेसिक अनेक वेळा माहिती नसतं. पण ह्या बेसिक गोष्टी बेसिक असल्या तरी आयोगाला प्रश्न येतो तेव्हा, आणि हे पण आयोगाला प्रश्न कुठं आलाय 2023 ला आलाय, आणि तिथं या प्रश्नांचं उत्तर म्हणजे अगदी टाइमपास विदिन 30 सेकंदात उत्तर देण्यासारखा पार्ट आहे. पण बऱ्याच वेळेस हे घटनात्मक, बिगर घटनात्मक, अघटनात्मक, असंवैधानिक, अवैधानिक अशा शब्दांमुळे गोंधळ उडतो आणि हातातले प्रश्न निघून जातात, म्हणून चुका होतात. आणि अशा चुका झाल्या की अवघड प्रश्नाच्या ठिकाणी आपलं बरोबर येण्याची शक्यता नसतेच आणि येऊन पण उपयोग नसतो, कारण जे सोपं आहे ते बरोबर यायला पाहिजे, तिथंच आपलं चुकलं असेल तर अवघड हे बरोबर येऊन पण उपयोग नाही. जे अख्ख्या महाराष्ट्राला येतं ते आपल्याला आलं पाहिजे, जे महाराष्ट्राला येत नाही ते आपल्याला येत नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण जनतेला येतंय ते आपल्याला यायलाच पाहिजे, ही कंडिशन आहे. आणि हे जनतेला येतं एवढा सोपा सहज प्रश्न आहे. बिगर घटनात्मक
म्हणजे घटनात्मक नसलेली संस्था. नीती आयोग आपल्याला माहिती आहे, हे कॅबिनेट मान्यता प्राप्त संस्था आहे, कॅबिनेटच्या मान्यतेने आलेली संस्था आहे. तसंच राज्य वित्त आयोग हे घटनात्मक आहे. आर्टिकल 243 अंतर्गत आपण याचा उल्लेख करतो, घटनात्मक आहे, करेक्ट आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आता आपण पाहतो आर्टिकल 338 बी अंतर्गत आता सध्या घटनात्मक आहे. केंद्रीय माहिती आयोग हे वैधानिक आहे, म्हणजे हे घटनात्मक नाही. मग हे कॅबिनेट मान्यता प्राप्त आहे आणि हे वैधानिक आहे, बाय लॉ कायद्याने आलेली संस्था आहे म्हणून. आणि हे कॅबिनेट सरकारच्या मान्यतेने आलेली संस्था आहे. हे दोन्ही संस्था घटनात्मक नाहीत, म्हणजेच बिगर घटनात्मक. कोणता आहे? 1 आणि 4. 1 आणि 4 ऑप्शन, 1 आणि 4 ऑप्शन करेक्ट आहे. यूपीएससी, एमपीएससी, जेपीएससी, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, एससी एसटी ओबीसी कमिशन, सीएजी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, स्टेट इलेक्शन कमिशन, ह्या सगळ्या संस्था घटनात्मक आहेत. तर नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद, पाणी आयोग, हे सगळे जे आहेत हे कॅबिनेट मान्यता प्राप्त संस्था आहेत. आणि वैधानिक संस्थांमध्ये सीबी, आरबीआय हे संस्था सगळ्या आपल्याला कायद्याने आलेल्या आहेत. सिडबी, नाबार्ड तरी कायद्याने आलेल्या आहेत, त्याला आपण वैधानिक म्हणतो. याप्रमाणे हे लक्षात ठेवावं. आता आहे लोकपाल. लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2016 मधल्या तरतुदीबद्दलचा घटक आहे. हा लोकपालाच्या रिलेटेड, लोकायुक्तांच्या रिलेटेड एखादा प्रश्न आयोग विचारत चाललेला आहे. काही चेंजेस आहेत किंवा काही फॅक्ट आहेत, या रिलेटेड एखादा प्रश्न येईल तर आपलं उत्तर यायला पाहिजे. लोकपाल लोकायुक्त अधिनियम 2013 ज्याच्यामध्ये 2014 रोजी ते लागू झालेला, या सुधारणा केलेल्या आहेत. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, आपण त्यात सुधारणा केलेत. हे सुधारणाचंच उदाहरण आहे 2016. सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती केलेली आहे. म्हणजेच जेव्हा पब्लिक सर्वंट, गव्हर्नमेंट ऑफिसर जे काही मालमत्ता, दायित्व इत्यादी बद्दल तपशील सादर करतो, त्या संदर्भातही दुरुस्ती केली आहे. म्हणजे मूलभूत काही बदल केलेले आहेत, त्या बदलांचा उल्लेख केला आहे. ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, बदल आहेत. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असं बंधन करण्यात आलेलं आहे. असं काही बंधन करण्यात आलेलं नाही, याबद्दलचा उल्लेख केलेला नाही. केलेला आहे पण या माध्यमातूनचा तो बदल नाही. म्हणजे 2016च्या प्रमुख तरतुदी मध्येही येत नाही, मूळ व्यवस्थेचा पार्ट आहे, या बदलांचा तो पार्ट नाही, म्हणून हे रॉंग आहे. 16 मधल्या ज्या सुधारणा दुरुस्ती आहेत त्याचा हा पार्ट नाही, म्हणून हे लक्षात ठेवा. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटवण्यात आली. हे सुद्धा 16 मधल्या सुधारित तरतुदी आहेत. आणि 16 मधल्या तरतुदी सुधारित जे आहेत ते सार्वजनिक सेवकांच्या मालमत्ता दायित्वाबद्दलच्या बदल झालेल्या घटकांचा पार्ट आहे, म्हणून हे दोन्ही करेक्ट आहेत. आणि पहिला तर करेक्टच आहे, कारण त्याच्यामध्ये सुधारणा झालेल्या आहेत. कधी? 16 मध्ये बदल झालेत, आणि हे मालमत्ता दायित्वाबद्दलचे 2 बदल झालेत. हा या ठिकाणचा मूलभूत पार्ट आहे, आणि हे रॉंग आहे, कारण असं 16 मध्ये कोणताही बदल झाला नाही. म्हणून अ, ब, ड हे ऑप्शन करेक्ट आहे. अ, ब, ड हा सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य कोणते आहेत? म्हणजेच हा आर्टिकल 338 बी मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे घटनात्मक. हा घटनेत ऍड झाला 102व्या घटनादुरुस्तीनुसार 2018 पासून. घटनात्मक आयोग म्हणून स्थान दर्जा मिळाला एससी एसटी आयोगाच्या समान. एससी एसटी आयोग यांचा जो दर्जा आहे त्याच्या समान दर्जा ओबीसी आयोगालाही देण्यात आलेला आहे. याप्रमाणे याबद्दलच्या आयोगाची तरतूद, घटक, रचना हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे नमूद झालेला पाठ बघायला मिळतो. काय काय कर्तव्य आहे बघूयात. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या, सोशियली एज्युकेशनल मागासवर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारीची चौकशी करा. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास याबद्दलचा उल्लेख आर्टिकल 16(4) मध्ये आहे.
जो वर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे त्या वर्गाच्या कल्याणासाठी विकासासाठी घटनात्मकरित्या काही तरतुदी करण्यात यावा याबद्दलचा उल्लेख आहे. तर याप्रमाणे हे 16.4 बद्दलचा पार्ट तिथं लागू होतो, म्हणून याचं इम्पॉर्टन्स आहे. आणि हे करेक्ट आहे ऍब्सोल्युटली की ओबीसी समुदाय हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असतो आणि या समुदायासाठी या माध्यमातून कल्याण करण्याच्या बद्दलच्या तरतुदी बद्दल ओबीसी आयोग काम करेल. आणि या संदर्भात काही तक्रारी असतील त्याच्याबद्दलच्या सुधारणा सूचना असतील तर ते सुद्धा ओबीसी आयोगाला दखल घेणं या माध्यमातून आवश्यक आहे. म्हणून सबक्लॉज हा पहिला पॉईंट नंबर 1 हा ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. सामाजिक शैक्षणिक पुन्हा ओबीसी बद्दल सगळे घटक आपण सामाजिक शैक्षणिक दृष्ट्यात मोजतो हे लक्षात घ्या. मागास वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे सल्ला देणे याबद्दल म्हणजे आर्थिक विकासाबद्दलही काही शिफारशी करायच्या असतील तर आयोग शिफारशी करेल हा या ठिकाणचा उद्देश आहे. करेक्ट आहे. पुन्हा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण कल्याण विकास प्रगती संदर्भातली कार्य पार पाडणे. पहा आयोग कसं करतं. अर्धवाक्य सेम ठेवलंय प्रत्येक तिन्ही वाक्यामध्ये सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या इथपर्यंत तिन्ही ठिकाणी कॉमन आहे. फक्त पुढचं टाकून तुम्हाला कमी शब्दामध्ये प्रश्न विचारू शकतात पण तुमचा वेळ गेला पाहिजे वाचत राहिलं पाहिजे प्रत्येक शब्दामध्ये दोष शोधला पाहिजे काहीतरी ट्रॅप आहे का असं तुम्ही त्याच्यामध्ये विचार करत राहिलं पाहिजे. यासाठी हे आपल्याला गोलगोल फिरवण्यासाठी मोठे मोठे स्टेटमेंट टाकतात. आपण सिरियस होऊन बघत बसतो तर थोडंसं स्पीडमध्ये वाचणे जेव्हा लेंदी वाक्य असतात तेव्हा शक्यतो ट्रॅप असण्याची शक्यता कमी असते कारण खूप मोठा कंटेंट टाकलेला असतो तेव्हा त्याच्यात चुका करायला चान्सेस तयार केले जातील अशी शक्यता खूप कमी असते. प्लेन एखादं लाईनचं स्टेटमेंट आहे देन मग ते एखाद्या शब्दात फिरवतात पण जेव्हा असं 2-2 लाईनचं स्टेटमेंट असतं तेव्हा त्या ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये फिरून तिथं काहीतरी चुका करायला लावतील अशी शक्यता नसते. म्हणून तिथं स्पीडमध्ये वाचायचं कॉमन गोष्टी शोधायचं आणि काही जर चेंजेस वाटले तर त्याच्यावर फोकस करायचा. बाकी मात्र ऑलमोस्ट सगळंच कॉमन टाकलेलं असतं. फक्त तुमचा वेळ घेणे इथला उद्देश असतो. तुमचा अभ्यास झालाय का नाही हे तपासणे उद्देश नसतो आणि आपल्याला सगळं वाचायला लावलं जात असतं फक्त टाइम कंझ्युम करण्याच्या उद्देशानं. तिन्ही बरोबर आहेत. वरील सर्व हा ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 जर रॉंग असेल तर एखादा वरचाच ऑप्शन रॉंग निघाला असता. तिन्ही बरोबर दिलेत आणि खाली पुन्हा चौथा ऑप्शन वरील सर्व करेक्ट दिलेला आहे. कोणती जोडी चुकीची आहे. रॉंग ऑप्शन. इलेक्शनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं एखादा घटक येऊ शकतो. आताही राष्ट्रीय पक्ष राज्य पक्ष दर्जा कशा पद्धतीने काय त्याच्या अटी नियम असतात याबद्दलचा उल्लेख. भारताचे राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचा स्थापना वर्ष. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी CPIM ज्याला आपण म्हणतो हा 1964 आहे. हे 64 आहे बरोबर आहे. याला आता 60 वर्ष पूर्ण झालीत 2024 मध्ये. याच्या रिलेटेड थोडीशी माहिती आपण अपडेट ठेवणं बेस्ट राहील. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI हा जो आहे तो 1926 नाही हा 1925 चा आहे. हा 26 डिसेंबर 1925 मध्ये आलेला आहे. 26 नाही 26 डिसेंबर आहे. कसा आयोग ऑप्शन पण टाकतं पहा 26 डिसेंबरला आहे म्हणून 26 टाकलंय 1926. तुम्ही म्हणतो ना की वाचतोय आपण बरोबर बघतोय आपण बरोबर पण बरोबर विचार नाही करत. या माइंडसेट मध्ये काही चुका करायला लावावं हा त्याचा मागचा उद्देश आहे. 1925 आहे म्हणून हे रॉंग आहे. बहुजन समाज पक्ष आता हे जर रॉंग निघालंय आपलं एक चुकीचं पाहिजे खाली ऑप्शनला ऑप्शन नाही तर बाकीचे वाचत नाही बसायचं डायरेक्ट आन्सर पर्यंत जायचं वेळ वाचवता येतो. आता राज्यसेवेचा पेपर आहे त्यामुळे वेळेचं काही बंधन नसतंच तेवढं विशेष. बहुजन समाज पक्ष BSP 84 आहे आणि याला आता 40 वर्ष पूर्ण झालीत 2024 मध्ये म्हणून याच्यावर थोडस फोकस करा खास. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ऑल इंडिया तृणमूल ममता बॅनर्जीचा पक्ष आलेला आहे 1998 मध्ये आणि या पक्षाला आता 2023 मध्ये म्हणजे लास्ट इयरला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून आयोगाने रिलेव्हंट पार्टीज विचारलेत. त्या 2023चा पेपर 23चा आहे तर 23 मध्ये ह्याला 25 वर्ष पूर्ण झाले म्हणून हा ऑप्शन मध्ये टाकलेला आहे. म्हणजे उगीच काही पण टाकलंय विचारायचं म्हणून विचारलंय असं नाही. काहीतरी रिझन दिसतंय ह्या सगळ्या ऑप्शन मध्ये. हे तुम्हाला इथं स्पष्ट लॉजिक लागायला पाहिजे आणि त्याच्यावर
तसा फोकस केला पाहिजे परीक्षेमध्येही, हे विसरू नका एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. योग्य जोडी जुळवा. भाग 1 राज्यघटनेत भाग 1 काय आहे? संघ व राज्य क्षेत्र. आर्टिकल 1 ते 4 बद्दलचा उल्लेख येतो. भाग 3, 4, 2 दिसतो. आता भाग 2 पहा. भाग 2 नागरिकत्वाचा, आर्टिकल 5 ते 11. भाग 3 मूलभूत अधिकार 12 ते 35. भाग 4 भाग 9 आहे, हा भाग 9 पंचायत राजचा. मी नेहमी सांगत आलोय. भाग 22/22 परिशिष्ट 12/12. ह्याला लाईटली घेणेच नाही. हे प्रश्न चुकवणे म्हणजे आपण आपलं स्वतःचं डिपॉझिट स्वतःहून जप्त करून घेण्यासारखं आहे. कारण 2च पानं आहेत, 2च पानं. एक समोरून 22 भाग, बॅक साइडने 12 परिशिष्ट. हे सिंगल पेजेस बघितला तर आहे, पण बॅक टू बॅक 2 पेजेस. हे 2 पेजेस हाफ पेज मध्ये कोणत्या देशाकडून काय घेतलंय आणि संविधान सभेच्या समित्या हे हाफ हाफ पेज आहेत, म्हणजे एकूणच 1 पेज. टोटल किती झालं? 3 पेज. भाग, परिशिष्ट, विषय सूची, संविधान सभेच्या समित्या आणि कोणत्या देशाकडून काय घेतलंय. एकूण 4 घटक झाले आणि 3च पानामध्ये बसतात. हे 3 पानं तुम्हाला हमखास 2 मार्क देतात. 2 मार्क, मिनिमम 2 मार्क. आणि इथेच हा पुरावा आहे. पण हे सुद्धा तिथं हातून जातात कधी कधी, तर चुकावून जातात कधी कधी आहे. आणि असे 4-5 मार्क विदाऊट एनी स्पेशल स्टडी 4-5 मार्क राज्यघटनेचे काढता येतात. एवढं कमी वेळामध्ये त्याच्यावर चांगला फोकस करता येऊ शकतो. ते खास लक्ष आपलं ठेवता आलं पाहिजे आहे, या पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. म्हणून ते विसरू नका आहे. ठीक आहे. बाकी असे कोणते कोणते घटक, कोणते टॉपिक आहेत त्याच्यावरती भर द्यायचा तेही मी पुढे सांगतो, ज्यामुळे 5-6 टॉपिक करून पण आपण आपले मार्क रिझर्व करू शकतो. पण हे 3 पानं बघायला विसरू नका. आणि विषय सूची, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची, ह्याचे 1-2 पानं आहेत, तेवढे परफेक्ट बघा. देन बाकीचं पण काम फिनिश होऊन जाईल आहे. ते मात्र कुठली हातून मार्कांची मिस्टेक झाली असं होणार नाही. हे 3 मार्क 4 मार्क येऊन जात आहेत. त्यासोबत आपण संविधान सभा केली, 1 मार्क अजून वाढतो. संविधान सभेचे कायदे केले, अजून 1 मार्क वाढतो. उद्देश पत्रिका आणि मूलभूत अधिकार बघितले की अजून 1-2 मार्क वाढतात. झाले की 5-6 इथं. बाकी तर 10-12 घ्यायचे ते घ्या, पण अगोदर हे 5-6 हातून जाऊ देऊ नका आहे. भाग ऑप्शन नंबर अ च 4, ऑप्शन अ च 4, ब च ऑप्शन 1, ब च ऑप्शन 1 एकच आहे. आता बाकी बघायची गरज नाही, हाच ऑप्शन क्लिअर होऊन जाईल. 5व्या परिशिष्टातील बघा, इमिडिएटली लगेच भाग वरती एक प्रश्न विचारला, परिशिष्टावर एक प्रश्न विचारला. आणि अजून कोणत्या खूप जुन्या पेपर मधला पार्ट नाही, 23चा पेपर आहे. आता एवढं लेटेस्ट जर ही एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये असे कधी कधी छोटे छोटे सोपे सोपे बाउन्सर अगदी सिंपल हातात देत असतील आणि ते आपण हातून घालवत असू, तर तुम्ही विचार करा. मी पेपरचं एक्सप्लेनेशन हे फक्त तुम्हाला उत्तर सांगण्यासाठी आणि त्याचं अनालिसिस देण्यासाठी सांगत नाही. तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर कसे प्रश्न येत आहेत आणि आपण ते कधी कधी शेवटच्या 10-15 दिवसात रिव्हिजन न केल्यामुळे, न बघितल्यामुळे हातून कसे जातात ह्याचं रिअलायझेशन करून देण्याच्या उद्देशानं हा पार्ट मी एक्सप्लेन करतोय परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. कारण तुम्ही फक्त याच्यावर हायलाइट करावं, हे टॉपिक फोकस करावं आणि ते न विसरता आता बघावं, यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय, विसरू नका आहे. 5व्या अनुसूचीतील अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्यूल एरिया आणि अनुसूचित जनजाती म्हणजे शेड्यूल ट्राईब्स, SC आणि ST याबद्दल राज्यघटनेत आर्टिकल 244 आहे. हा भाग 10वा आहे. याच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी असतील तर राज्यघटनेतील तरतुदीबाबत राज्यपाल बदल काहीच संबंध नाही. एकतर हे राज्यात आहे आणि वरून राज्यपाल, एकतर राज्याला अधिकार नाहीत आणि त्यात राज्यपाल आपले नामधारीत, काही संबंध येत नाही. राष्ट्रपती पुन्हा नामधारी आहेत. जर इथं नियम करतील, आदेश देतील असं म्हणलं असतं तर राष्ट्रपती येऊ शकले असते. पण राज्यघटनेतील तरतुदी कोण बदलते याबद्दलचा उल्लेख आहे. विशेष बहुमताने घटना दुरुस्ती करून संसद बदलू शकते, हे विशेष बहुमताची गरज नाही, म्हणून हे करेक्ट नाही. सामान्य कायदा करून संसद बदल करू शकते. घटनेतील तरतुदीबाबत सामान्य कायदा, पार्लमेंट बाय लॉ कायदा करून संसदेत याबद्दल बदल करू शकते. ऍब्सोल्युटली 4 नंबर करेक्ट ऑप्शन आहे.
या प्रश्नासंदर्भात, आणि ह्याची तरतूद कुठे आहे या अंतर्गत आहे. परिशिष्ट 5 आणि परिशिष्ट 6 पाचवा आणि 6वा परिशिष्ट आहे. 5व्या परिशिष्टामध्ये 10 राज्य आहेत, 6व्या परिशिष्टामध्ये 4 राज्य आहेत. 4 राज्यामध्ये एटीएम स्क्वेअर स्टेट आहेत. आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम असे 4 राज्य एटीएम स्क्वेअरच्या माध्यमातून बघता येतात. एटीएम मणिपूर हा नाही, मणिपूर एटीएम एटीएम मध्ये मनी नाही म्हणून मणिपूर वगळायचा. मिझोराम, मेघालय लक्षात ठेवायचं. एटीएम 4 राज्य. आणि परिशिष्ट 10 मध्ये हे जे राज्य आहेत, सॉरी परिशिष्ट 5 मध्ये जे 10 राज्य आहेत ते 10 राज्य लक्षात ठेवा. आंध्रा, तेलंगणा. आता नवीन राज्य तयार झालं तेलंगणा कुठून तयार झालाय? आंध्रातून. तेलंगणा, आंध्रा दक्षिणेकडला घ्यायचा आणि मध्ये महाराष्ट्र घ्यायचं. 3 महाराष्ट्राच्या थोडस डोक्यावर बाजूला गुजरात आणि राजस्थान हे 2 पकडायचे. 5 राज्य. खालून तेलंगणा, आंध्रा, महाराष्ट्र, गुजरात मार्गे राजस्थान 5. आता दुसरे 4 एमपी, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा मधला पट्टा सरळ. मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा हे 4 राज्य. ते 5 आणि 4 9 आणि डायरेक्ट डोक्यावर हिमाचल 10. हे 10 राज्य परिशिष्ट 5 मधले, 6 परिशिष्ट मधले 4 राज्य लक्षात ठेवा. हे सगळं कोण बदल करू शकते? संसद फक्त कायदा करून, याच्यासाठी घटना दुरुस्ती करायची गरज नाही. स्वामित्व योजनेची उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहेत? स्वामित्व याबद्दलचा जो घटक योजना विषय आहे तो 2020 पासून सुरू केलेला आहे. कोणी केलेला आहे? पंचायत राज मंत्रालय यांच्या अंतर्गत याबद्दलची सुरुवात झालेली आहे. पंचायत राज मंत्रालय यामध्ये याबद्दलचा उल्लेख, घटक, सुरुवात होऊ शकते. म्हणजे या अंतर्गत ते चालू आहे. पण या अंतर्गत काय केलं जातं, कशाबद्दल आहे? नावाचा स्वामित्व या माध्यमातून हे पंचायत राज साठी म्हणल्यानंतर विषय येतो ग्रामीण बद्दलचा. पंचायत राज ग्रामीण म्हणून ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करता येईल. ग्रामीण भागातील लोकांसाठी आपल्या मालमत्तेचं योग्य ते मोजमाप करता यावं या उद्देशानं ह्याबद्दलचा घटक स्वामित्व मध्ये वापरला जातोय. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. शब्द शहरी नियोजन हाच इथं प्रॉब्लेम आहे. स्वामित्व हे ग्रामीण भागासाठी आहे, पंचायत राजसाठी आहे, तर शहरासाठी पुढे काही संबंधच येत नाही, म्हणून हे रॉंग आहे. जमिनीच्या अचूक नोंदणी तयार करणे शहरी नाही, हे ग्रामीण पाहिजे. ग्रामीण भागातील जमिनीची अचूक नोंदी तयार करून घेणे इत्यादी घटक आहे, शहरातला नाही. मालमत्ते संबंधित वाद कमी करणे हाही उद्देश आहे. मालमत्ता कर निश्चित करणे हे घटक आहेत. अ क ड हा ऑप्शन करेक्ट आहे. अकड व हा रॉंग आहे. 2020 पासूनची ही योजना आहे, हे विसरू नका. लोकसभेच्या 0 प्रहर 0 आवर संदर्भात खालील विधान विचारात घ्या. 0 आवर कधी असतो? डॉट 12 वाजता. डॉट 12 वाजता असतो म्हणून पण त्याला 0 आवर असं म्हणतो. आणि 0 आवर ही पद्धत भारतीय संसदीय लोकशाहीची देण आहे जगाच्या लोकशाहीला. म्हणजे इंडियानं फर्स्ट टाइम हे कॉइन केलंय. इंडियाकडून याची सुरुवात झालेली आहे 0 प्रहरची. जसं शून्याचा शोध भारतानं लावला तसं 0 प्रहर 0 काळ याची सुद्धा सुरुवात भारतानंच केलेली आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर, प्रश्नोत्तराचा तास असतो 11 वाजता, 11 ते 12 या काळात. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्र ठेवण्याच्या आधीची वेळ, कागदपत्र ठेवण्याची वेळ असते 2 वाजता. म्हणजे दैनंदिन कामकाज 11 ते 12 प्रश्न काळ आणि 2 पासून दैनंदिन कामकाज. याच्या आधीची वेळ म्हणजेच डॉट 12 ते 1 या दरम्यान असते. आणि 1 ते 2 हा 1 ते 2 असतो तो लंच ब्रेक असतो. 11 ते 12 मध्ये प्रश्न काळ, 12 ते 1 मध्ये शून्य काळ. 1 वाजेपर्यंत असं काही बंधन नाही. डॉट 12 वाजता सुरू होतो तो 10 मिनिटात पण संपू शकतो, 5 मिनिटात पण संपू शकतो, याला काहीही बंधन नाही. ठेवण्याआधीची वेळ, सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ म्हणजे 0 प्रहर आहे. म्हणजेच 12 वाजताचा काळ हा 0 प्रहरचा काळ आहे, ज्यात मी मगाशी बोललो. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. 0 प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापती सूचना देतात असं काही नाही आहे. त्याच्या अगोदरच सूचना द्यावी लागते. विशेष म्हणजे किमान 10 दिवस ते अधिकतम 21 दिवस या ड्युरेशन मध्ये तुम्हाला प्रश्न मांडावे लागतात. आणि ते प्रश्न
प्रश्न काळातले जशाप्रमाणे असतात तशाबद्दलचा घटकही तशी प्रश्न काळामध्ये उल्लेखित केलेला आहे. म्हणजे प्रश्न काळामध्ये जेव्हा प्रश्न विचारतो आपण 11 ते 12 त्याबद्दल किमान 10 दिवस ते अधिकतम 21 दिवस या ड्युरेशन मध्ये प्रश्नांचा उल्लेख करावा लागतो. आणि इथं जो काही घटक आहे शून्य काळाचा, हे सकाळी अगोदर काही इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाही. शून्य काळामध्ये ऑन दी स्पॉट विषय सुरुवात होत असतात. त्याची पूर्वकल्पना वगैरेची गरज नाही, कारण हा कामकाजाचा विषयच निश्चित नसतो. 12:30 वाजता कोणतं कामकाज सुरू करायचं, 12:30 वाजता आज काही विशेष कुठला घटक उद्भवलेला असेल तर त्याच्यावरती 10-15 मिनिट डिस्कशन होतं. सभापती अध्यक्षाने काही ठरवलं असेल तर त्याच्याबद्दल होतं, किंवा मागील एखाद्या चर्चेच्या सत्राच्या विषयाच्या दरम्यान एखादा विषय काही राहिला असेल तर अध्यक्ष परवानगी देतील तर तसेही विषय घेतले जाऊ शकतात. इथला विषय कुठलाही डिफाईन नसतो, म्हणून तर त्याचं नाव आहे शून्य. 12 ते 12:15 12:30 पर्यंत हा कोणताही निश्चित नसलेल्या विषयावर चर्चा केली जात असते. त्यामुळे असं पूर्व सूचना वगैरे काही द्यायची गरज नसते, म्हणून हे रॉंग आहे. ऑप्शन क इथं आहे. हा इथे मिस्टेक झालेली आहे, ऑप्शन क टाकला गेला नाही. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्य क्रमानुसार दररोज 30 प्रकरण मुद्दे मांडण्याची परवानगी आहे. 0 तासादरम्यान असं 30 वगैरे काही डिफाईन नाही, कसलं डिफाईन नाही. पीठासीन अधिकारी सभापती अध्यक्ष ठरवतात 1 2 4 5 किती मुद्दे मांडू द्यायचं की मांडू द्यायचं नाही, कोणत्या दिवशी घ्यायचं नाही, किती घ्यायचं, किती वेळ घ्यायचं, हे सगळं डिफाईन केलं जात असतं. असं कोणतंही बंधन मुद्दे मांडण्याबद्दलचा घटक नाही. त्याचं नावच शून्य, त्याच्यामध्ये सगळं शून्यवत पद्धतीने असतं, म्हणून त्याचा उल्लेख करण्याची गरज नाही. व पण रॉंग आहे आणि क पण रॉंग आहे. तर 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने, 0 तासाबाबत नियमामध्ये कोणतीही तरतूद नाही, कोणतीही दिवशी किती प्रकरण मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही, म्हणजे मॅक्झिमम लिमिटेशन पण याबद्दल उल्लेखित नाही. म्हणून हे इथला घटक करेक्ट आहे. 0 तासादरम्यान कोणती तरतूद नाहीच, जे आता मी मगाशी बोललो. कोणते विषय मांडावं, किती विषय मांडावं, किती वेळ चर्चा करावं याबद्दल कोणतीही तरतूद नाही. किती प्रकरणं मांडता येतील यावर मर्यादा नाही. मग इथं आपण हे 30 मुद्दे वगैरे आपण कसं बोलू शकतो, म्हणजे या ब ऑप्शनचं आणि क ऑप्शनचं उत्तरच ड ऑप्शन मध्ये आहे. जे मी मगाशी बोललो काहीच डिफाईन नाही, नावाप्रमाणे शून्य आहे तर शून्याप्रमाणे शून्य आहे, त्याच्यामध्ये कशाचाही उल्लेख कुठल्याही प्रकारे करण्याची गरज भासत नाही. हा घटक उल्लेख आपल्याला ड ऑप्शनच्या माध्यमातून कळतो, म्हणून अ आणि ड करेक्ट आहे. अ आणि ड ऑप्शन 4 ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. लक्षात ठेवा, आयोगाने प्रश्न कसं टॉपिक डिफाईन केलंय ते टॉपिक इमॅजिन करा आणि 23च्या पेपरला जसाच तसा अनुकरण करायचा प्रयत्न करायला हरकत नाही. जे 23च्या पेपरमध्ये विचारले त्या टॉपिकवर किमान 6-7 प्रश्न पुन्हा रिपीट असतील आहे, हे ऍब्सोल्युटली लक्षात ठेवा. कारण जनरली पॅनल निवड समिती, जे प्रश्न काढणारी निवड समिती आहे, ते शक्यतो सहसा कन्सिस्टंटली पुढे ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून 23च्या पेपरमध्ये जे विचारलंय ते 24च्या पेपरला असण्याची शक्यता मॅक्झिमम राहील. किमान टॉपिक ते राहतील, प्रश्नांचं स्वरूप बदलेलं आहे. 14वा, केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत कोणती विधानं बरोबर आहेत. म्हणजे जेव्हा आपण सेंटर स्टेट सब्जेक्ट लिस्ट बघतो तर सेंटरला स्टेटला कोणत्या विषयावर काम करण्याचा अधिकार आहे, कोण कुठे किती काम करतं, या दृष्टिकोनातूनचे घटक विषय आहेत. शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कोणता विषय कुठे समाविष्ट आहे, तर शेत जमिनी व्यतिरिक्त, शेत जमीन असतं तर राज्य सूची आलं असतं, ते सोडून आहे तर ऑब्विसली समवर्ती सूचीमध्ये आहे. त्यानंतर शेती योग्य जमीन सोडून, म्हणजे पुन्हा सोडून आहे तर संपत्तीवरील कर हा इत्यादी विषय संघ सूचीमध्ये आहे. करेक्ट आहे, कारण जर ते शेत जमिनीच्या बाबतीत असतं तर स्टेटकडे गेलं असतं. कर्मणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. कर्मणूक कर हा जो आहे तो राज्य सूचीतील आहे. म्हणून आता मी मगाशी बोललो तुम्हाला, विषय सूची, संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची 1 बघाच, परिशिष्ट 2, भाग 3, पुण्या देशाकडून काय घेतलंय 4 आणि संविधान सभेच्या समित्या 5. 5 केले, 3 प्रश्न हलणार नाही जागेवरून. तुम्हाला मी लिहून देतो स्पष्टपणे. 24च्या पेपरला पुन्हा रिपीट बघा, कारण 23च्या पेपरला हे एवढं हे ठरलेल्या या 5 घटकावर आपला इथं 3 प्रश्न दिसतात. भागावरही प्रश्न आला, परिशिष्टावरही प्रश्न आला आणि आता विषय सूचीवर पण आला, आणि या तिन्हीवर येतोच. आणि कुण्या देशाकडून काय घेतलंय ते पण आलंय 4.
हे इथं आलंय म्हणून मी सांगत नाही. तुम्ही 2017-18 पासून कुठल्याही पेपरला पहा. हे मी जे 5 बोलतोय त्यातल्या कोणत्या 3 वर तरी हमखास प्रश्न येतोय. अख्ख्या राज्यघटना आठवत नाही, रिव्हिजन झालं नाही, काही बघितलं नाही, काही प्रॉब्लेम नाही. शेवटच्या 10-12 दिवसामध्ये हे 5 कराच हार्डली 4-5 पानं आहेत. आणि 4-5 पानं वाचून जर हे 3-4 मार्क मिळत असतील तर हे रोजच बघायला पाहिजे. 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं आहे, हे विसरू नका. परफेक्टली रॉंग आहे राज्यसूचीबद्दल. आणि हे विषयसूची 3-4 वेळेस बघावं लागेल, त्याशिवाय आठवणार नाही. म्हणून पुढच्या 15 दिवसामध्ये ह्याला 3-4 वेळेस बघा आहे. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. अ ब ड हा ऑप्शन तिसरा करेक्ट आहे. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये चर्चा झाली, कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये, संविधान सभेमध्ये चर्चा झाली आणि चर्चे अंती ज्याचा समावेश करण्यात आला, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाचा त्यात समावेश होत नाही. म्हणजे जे संविधान सभेत चर्चा झालेली नाही आणि संविधान सभा चर्चा करून ज्याचा समावेश केला नाही तो विषय. आर्टिकल 51A मूलभूत कर्तव्य भाग 4A आपण कधी ऍड केलाय? 42वी अमेंडमेंट 1976. मग हे संविधान सभा कशाला चर्चा केली याच्यावर? संविधान सभेनं हे समावेश केलंय का? नाही. उत्तर इथंच आहे. पहिला अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. म्हणजे हे घटना संविधान सभेनं चर्चा करून ऍड केलंय. 352 राष्ट्रीय आणीबाणी मूळ घटनेनंच ऍड केलंय. अनुच्छेद 123 मूळ घटनेनंच ऍड केलंय. हे घटना दुरुस्तीनं कोणतं नवीन टॉपिक ऍड केलंय असे सोपं विचारू शकले असते, पण विचारलंय कसं पहा. संविधान सभेत म्हणजे घटना परिषदेमध्ये चर्चा करून ज्याचा समावेश केला नाही असा कोणता विषय आहे? म्हणजेच नंतर घटना दुरुस्ती करून ऍड केलंय कोणतं असं त्यांना म्हणायचंय. नावातच दिसतंय याच्या हेडलाईन प्रमाणे 51A आहे. ए सबक्लॉज ए लागलाय तर हा नव्याने ऍड केलाय. बाकी कुठेही सबक्लॉज नाही, त्याचा काही संबंध नाही. ओनली फर्स्ट, फक्त एक बरोबर. कधी कधी कंटाळा आल्यासारखं डायरेक्टली सोपं बाउन्सर फुलटॉस फुकटमध्ये मिळालेल्या मार्कांप्रमाणे ही घटक आहे जे आपले हातून गेले नाही पाहिजे. याच्यात वेळ पण वाचवता येतो, 100% गॅरंटीने मार्क पण येतात आणि आता अभ्यासाला पण कमी वेळ लागतो. याप्रमाणे हे म्हणजे घटनेचा घटनात्मक अभ्यास न करता सुद्धा काही बेसिक जनरलाइज जे आपण प्रिपेअर करून घेतो, रिव्हिजन म्हणून बघतो, ओझरतं टाइमपास म्हणून काही पेजेस म्हणून हात मारतो, त्याच्यातले हे मार्क आहेत जे 4-5 प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळालेले आहेत. हे या माध्यमातून लक्षात ठेवावं. क्लिअर? आन्सर समजलाय? फर्स्ट आहे. विस्तृत तरतूद चर्चा बद्दलचा पाठ या माध्यमातून इथे आपले हे 2023च्या पेपर मधले प्रश्न होते, त्याचं विश्लेषण होतं, टॉपिक कुठले आले ते सांगायचं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे ज्याच्यावर हमखास मार्क येतात त्याच्याबद्दलचं मी वारंवार जे आता टॉपिक बोलले ते विसरू नका. आणि 2022 पासून पुढचे पेपरही पाहायला विसरू नका. हे जे एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्याची PDF टेलिग्रामवरती पाहायलाही आणि डाउनलोड करून प्रिंट काढायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लिहायचा वेळ वाचेल आणि पुन्हा रिवाइज करायला बरं पडेल. ही PDF समोर ठेवा आणि हे लेक्चर ऐका, तुम्हाला रिव्हिजन करायला बेस्ट होईल आहे. थँक्यू. पुन्हा भेटू.